नाशिक शहरात सध्या रस्त्याच्या मधोमध खोदलेले रस्ते, कुठे केवळ मातीचे ढिगारे तर कुठे केवळ फलक, कुठे जाळीच नाही तर कुठे केवळ खड्ड्याभोवती झुडपे लावलेले, शहरभर खोदून ठेवलेल्या रस्त्यांबाबत सर्व नागरिक ओरड करीत असताना मंगळवारी सकाळी गंगापूर रोड, त्र्यंबक रोड या भागात अचानक पाहणी करण्यासाठी गेलेल्या महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांना ही अवस्था दिसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला। दुर्दैवाने एखाद्या अपघातात कोणाचा मृत्यू झाल्यास अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही या प्रसंगी महापौरांनी दिला। कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात रस्ते मोठ्या प्रमाणात खोदण्यात आले असून कोणताही रस्ता कधीही खोदण्यात येतो, वाहतूक मार्ग बदलाची कोणतीही सूचना दिली जात नाही। त्यातच रस्ते अशा पद्धतीने खोदले जातात की एकेरी वाहतूक होते किंवा वाहतूकच बंद होते। यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे। यामुळे संतप्त झालेल्या महापौरांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या। जेव्हा लोकप्रतिनिधी यांच्यावरती सांगतायत, नागरिक येऊन कंप्लेंट करतायत, तेव्हा काही कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालायचं काम केलं आहे आणि आपल्या मागच्या महासभेत आपण ते पाहिलं आहे। पण खरी परिस्थिती एवढी पाडायची होती, त्याच्यामुळे आज आम्ही सकाळी 7 वाजेपासून यांना इन्फॉर्म न करता निघालो आणि आता हे तुम्हाला दिसतं आहे की आम्ही जे सभागृहात बोलत होतो ते खरं आहे आणि आमचे लोकप्रतिनिधी हे कळकळीने आमच्या सेवेसाठी, इथे लोकांच्या सेवेसाठी उपस्थित आहेत। कुंभचं काम चांगल्या पद्धतीने व्हावं, क्वालिटी व्हावं, कारण शेवटी आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री, कुंभमेळा मंत्री सन्माननीय गिरीश भाऊ यांचं स्वप्न आहे की नाशिकला एक चांगला उत्तम हरित आणि नाशिकचा पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या उच्च दर्जाचं झालं पाहिजे। हे प्रशासकीय काळात या सगळ्या मान्यता झालेल्या आणि प्रशासकीय काळातच हे कॉन्ट्रॅक्टर फायनल झालेले आहे। पण अशा पद्धतीचं जर काम गलथान चालणार असेल तर ते लोकप्रतिनिधी खपून घेणार नाही। आपल्याला नाशिकचा कुंभ हा अतिशय चांगल्या दर्जाचा करायचा आहे, त्याच्यात लोक देखील आपल्याला सहयोग करताय, पण लोकांची फसवणूक आम्ही होऊ देणार नाही। आपण जर इथे बघाल तर निग्लिजन्स असं आहे की टर्नच्या इथेच ढिगारे केलेले आहेत, लेफ्ट टर्न करणाऱ्याला दिसत नाही, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतोय। मध्ये जे काही लाईन क्रॉसिंगचे चौक आहेत तिथे लेवलिंग झालेली नाही आहे, त्याच्यामुळे आता जेव्हा सुट्ट्या लागलेल्या आहेत, खड्या जी खडी आहे ती रस्त्यावर आलेली आहे आणि आपले लहान मुलं असतील, टू व्हीलरवर जाणाऱ्या महिला असतील, त्यांचे ॲक्सिडेंट किंवा ते पडत आहेत आणि म्हणूनच ही खबरदारी करण्यासाठी आम्ही आलो। आता तात्काळ यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचं सेफ्टी नॉर्म्स फॉलो नाही होत आहे। जर आपण कुंभचं काम करतोय ते क्वालिटीच झालं पाहिजे आणि त्या क्वालिटीमध्ये सेफ्टी कम्स फर्स्ट। कारण तुम्ही बघा, बॅरिकेशन नसेल तर रात्री इथे काय होईल याचा काहीच मोजमाप इथे दिसत नाही आहे आणि अशा पद्धतीने जर आपण जीवाशी खेळणार असू तर ते काही नाशिककर सहन करून घेणार नाही। सूचना त्याच आहेत आणि त्याच्यासाठी जे मागील गुन्हे दाखल केलेले आहेत त्याची पोलीस तपासणी करत आहेत, ते त्यांच्याकडे आहेतच। पण याच्या पुढे देखील म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो की सेफ्टी नॉर्म्स फॉलो होत आहे की नाही आणि ज्या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरचे सेफ्टी नॉर्म्स आम्हाला दिसले नाही आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करायला सांगितले। तिथल्या स्थानिक अधिकारी जो तिथे मॉनिटरिंग करतो त्याच्यावरही कारवाई करायला सांगितले। सिंहासाठी साधारणतः 35,000 करोड रुपयाचा पहिल्यांदाच असा या ठिकाणी निधी सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि नाशिक महानगरपालिका याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला देऊ केलेलं आहे। त्याच्या पद्धतीने कामही सुरू आहे, परंतु ह्या कामाचं नियोजन मला असं वाटतं शून्य आहे आणि याच्याकरता जबाबदारी आमच्यावरती आहे आणि शेवटी आन्सरेबल नाशिक महानगरपालिका असणारे महापौर असेल, उपमहापौर असेल, लोकप्रतिनिधी असणारे आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचं निष्क्रिय दर्जाचं काम या ठिकाणी सुरू होताना नागरिकांवर तक्रारी येत आहेत, धूळ उडते, प्रचंड धूळ उडते, त्याच्या पुढे पाणी मारले जाते, एकही कामाच्या ठिकाणी तुम्हाला बॅरिकेडिंग दिसणार नाही। ज्या ठिकाणी अपघात होत आहे, आता परवा जो दिंडोरीला अपघात झाला तो याचमुळेच झाला की उघड्या विहिरीमध्ये त्याला बॅरिकेड नसल्या कारणामुळे 9 निष्पाप त्या ठिकाणी बळी गेलेले आहे। नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे कामं सुरू आहेत त्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले, तिथं सुद्धा 2-3 ठिकाणी अपघातात बळी गेलेले आहेत आणि मग असं होत असताना आम्हाला सगळ्यांना कुंभ हा चांगला करायचा आहे अशा सूचना आम्हाला वरिष्ठांच्या आहेत आणि त्याकरता या कुंभाकरता जगभरातून, देशभरातून भाविक येणार आहेत, साधुमंत येणार आहे। हे सगळं स्वागतासाठी नाशिककर सफर होत आहेत। नाशिककर याच्याकरता नाशिककरांचा कुठल्याही या सगळ्या याला विरोध नाही आहे। मला असं वाटतं विकासाला कोणाचा विरोध नाही, परंतु विकास होत असताना त्याचे नियम हे फॉलो झाले पाहिजे आणि ज्या पद्धतीने त्यांच्या वर्क ऑर्डर असतील किंवा ॲग्रीमेंट असेल त्या पद्धतीने त्याचे नियम हे फॉलो झाले पाहिजे। पण तसं होताना दिसत नाही आहे आणि त्याचा त्रास नागरिकांना होतो आहे आणि आज सकाळी 7 वाजेपासून सन्माननीय महापौर आणि मी
आणि काही संबंधित अधिकारी घेतले, त्यांना सुद्धा माहीत नव्हतं कुठं जायचं आहे. आज त्यांच्या सुद्धा निदर्शनास आणून दिलेले आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी जेव्हा ओरड करतात सभागृहामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. उलट त्या स्थानिक लोकप्रतिनिधीलाच संशयाच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. मला असं वाटतं हा त्रास नाशिककरांचा आणि नाशिककरांना या त्रासामधून किमान कमी करण्यासाठी, हा त्रास कमी करण्यासाठी पाणी मारलं गेलं पाहिजे, साईड बॅरिकेटिंग पाहिजे, ते स्ट्रॉंग बॅरिकेटिंग पाहिजे आणि जे जे नियम आहे ते फॉलो झाले पाहिजे. हा जो आपण रस्ता बघताय हा मूळ त्र्यंबक रोड आहे. या त्र्यंबक रोडवरती दररोज देशातल्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. तिथल्या ड्रायव्हरांना माहीत नाही कुठला टर्न कुठे काय कसं आहे आणि जर मोठमोठे अपघात या ठिकाणी होतात आणि अजून किती अपघात व्हायची वाट आपण प्रशासन बघतंय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून हा दौऱ्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि याच्यामध्ये ज्यांनी नियमाचं उल्लंघन केलेलं आहे त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत.